आज बघायचे आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्यातलं 4th लेक्चर, दॅट इज इक्वेशन ऑफ टेंजंट अँड नॉर्मल. काय बघायचं? इक्वेशन ऑफ टेंजंट अँड नॉर्मल. आता त्यासाठी टेंजंट म्हणजे काय, नॉर्मल म्हणजे काय, आणि त्याची इक्वेशन काय पाहिजेत हे आधी पहिलं बघून घ्या. पहा इकडं, बघा. सपोज दिस इज एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, राईट. आणि इथं हा तुमचा कर्व आहे. काय? कर्व. आणि या कर्वला टच करणारी लाईन बघा, हे तुमचे काय? टँजंट. आणि टँजंटला जी परपेंडिक्युलर लाईन असते दॅट इज कॉल्ड एज द नॉर्मल. बघा, हा एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे, हा तुमचा कर्व आहे, बरोबर. आणि या कर्वला टच करणारी लाईन दॅट इज कॉल्ड एज द टँजंट. व्हॉट इज द टँजंट? लाईन which touches the curve at single point. What is the tangent? Line which touches the curve at single point. आणि हा जो पॉइंट वापरतोय आपण, हा x1 y1, हा काय आहे? पॉइंट. आणि त्याला टच करणारी लाईन x1 y1 या पॉइंटवर या कर्वला टच करणारी लाईन दॅट इज कॉल्ड एज द टँजंट. आणि टँजंटला परपेंडिक्युलर लाईन आहे दॅट इज कॉल्ड एज द नॉर्मल. नॉर्मल म्हणजे line which is perpendicular to tangent at that point. What is normal? Line which is perpendicular to the tangent at that point. And what is the tangent? What is the tangent? Line which touches the curve at a point. Correct? आता मग टेंजंटचं इक्वेशन म्हणजेच लाईनची इक्वेशन, किंवा नॉर्मलची इक्वेशन म्हणजेच लाईनची इक्वेशन. म्हणजे तुम्हाला काय माहिती पाहिजे बघा, आपण 10th स्टँडर्डला लाईनची इक्वेशन बघितलेत बघा. नंबर 1, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज द फर्स्ट इक्वेशन, राईट. देन सेकंड इक्वेशन, y इज इक्वल टू mx प्लस c, दॅट इज स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आणि हे जनरल इक्वेशन ऑफ सर्कल किंवा लाईन. नंतर y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. दिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ लाईन. Next, x minus x1 upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1. Right? हे जनरल इक्वेशन ऑफ लाईन. हे इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. m म्हणजे स्लोप, c म्हणजे y इंटरसेप्ट. आणि इक्वेशन ऑफ लाईन ऍट अ पॉइंट, 1 पॉइंट, एक पॉइंट दिला असेल तर y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. आणि 2 पॉइंट फॉर्म असेल तर, आणि शेवटचं 2 इंटरसेप्ट फॉर्म, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. बघा, हा जनरल इक्वेशन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, 1 पॉइंट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म अँड 2 इंटरसेप्ट फॉर्म. आता टँजंट आणि नॉर्मल ही लाईनच आहे, म्हणजे यापैकी एक इक्वेशन वापरायचे आहे. पण ते कुठलं वापरायचे आहे ते समजून घ्या. हे इक्वेशन आपण वापरतोय कुठलं? y मायनस y1 m इन ब्रॅकेट x मायनस x1. x1 आणि y1 म्हणजे कर्ववरचा पॉइंट, आणि m म्हणजे लाईनचा स्लोप, बरोबर. स्लोप आणि पॉइंट दिला तर हा फॉर्म वापरायचा, म्हणजे x1 y1 तर ते पॉइंट देतील. मग स्लोप कसा काढतो? तर कुठल्याही कर्वचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढलं की काय मिळतं? स्लोप ऑफ टँजंट. कुठल्याही कर्वचं
फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढलं की स्लोप ऑफ टँजंट मिळतो. म्हणजेच इक्वेशन ऑफ टँजंट काय झाला बघा. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ टँजंट? बघा, y मायनस y1 dy बाय dx x मायनस x1. राईट. म्हणजे तो पॉइंट फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये x1 y1 भरायचं, ती व्हॅल्यू इथं भरायची आणि जो पॉइंट दिलाय तो x1 y1 इथं भरायचं. त्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ टँजंट. आणि व्हॉट इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल? y मायनस y1 मायनस 1 अपॉन dy बाय dx x मायनस x1. बघा, म्हणजे हे टँजंटचा स्लोप dy बाय dx म्हणजे टँजंटचा स्लोप आणि त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल केला की नॉर्मलचा स्लोप मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ 2/3 जर टँजंटचा स्लोप असेल तर -3/2 हा नॉर्मलचा स्लोप असतो. राईट. सो इथं काय करायचं, इक्वेशन ऑफ टँजंट काढा म्हणलं की हे लिहायचं, डेरिव्हेटिव्ह इथं भरायचं आणि x1 y1 इथं भरायचं. इक्वेशन ऑफ नॉर्मल म्हणलं की काय करायचं, जो पॉइंट दिले तो x1 y1 इथं भरा आणि डेरिव्हेटिव्ह काढलेलं इथं भरा. नक्की लक्षात राहिलं. एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे, हा कर्व आहे, हा टँजंट आहे, टँजंटला परपेंडिक्युलर नॉर्मल आहे आणि इक्वेशन ऑफ टँजंट काय, y मायनस y1 dy बाय dx x मायनस x1 आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल y मायनस y1 मायनस 1 अपॉन dy बाय dx x मायनस x1. एवढंच कळणं गरजेचं आहे फक्त. म्हणजे काय करायचं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लिहायचं, y काढायचं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं, तो इथं इथं भरायचं आणि पॉइंट आहे तो इथं इथं भरा. म्हणजे तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल मिळेल. आपण प्रत्यक्ष एक्झाम्पलच काढून बघूया, नसतं चर्चा करण्यापेक्षा. राईट. बघा, क्वेश्चन समजून घ्या. काय म्हणलं बघा, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व y इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस x प्लस 1. काय करायचं, गिव्हन इक्वेशन ऑफ कर्व लिहायचा. गिव्हन इक्वेशन ऑफ कर्व काय, y इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस x प्लस 1. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह करा, डिफरन्शिएटिंग y with respect to x. Hence, derivative of y d by dx of y. 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतात ते नीट समजून घ्या. x रेस टू n चा फॉर्म्युला वापरायचा. पॉवर खाली, वरची पॉवर 1 न कमी. म्हणजे x आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं, 1. x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x रेस टू 1. राईट. x क्यूब आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह 3x रेस टू 2. पॉवर खाली लिहिली, वरची पॉवर 1 न मायनस केली. राईट. x आला 1, x स्क्वेअर आला 2x, x क्यूब आला 3x स्क्वेअर. बघा आता डेरिव्हेटिव्ह dy बाय dx का 3 बाजूला घेतला, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं 2x मायनस x चं डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं 1 आणि कॉन्स्टंट आला की डेरिव्हेटिव्ह 0 लिहायचं. म्हणजे x आहे का याच्यात, नाही, y आहे का, नाही, मग 0 लिहायचा. म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह काय झालं 6x मायनस 1. डेरिव्हेटिव्ह काढलं. आता त्यात हा पॉइंट भरायचा. काय म्हणायचं बघा, ऍट x1 y1 म्हणजे 1 3 dy बाय dx इज इक्वल टू 6, x ची व्हॅल्यू 1 मायनस हा 1, 6 मायनस 1 5. नक्की कळलं. y लिहिला आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला. आता काय करायचं, इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल डायरेक्ट लिहायचे. काय म्हणतोय बघा, बघा, इक्वेशन ऑफ टँजंट ऍट अ पॉइंट 1 3. काय असणार टँजंटचं इक्वेशन, y मायनस y1 dy बाय dx x मायनस x1. नीट बघा, इक्वेशन ऑफ टँजंट काय, y मायनस y1 dy बाय dx इन ब्रॅकेट x मायनस
x1. आता व्हॅल्यू भरा. y1 म्हणजे 3, dy बाय dx म्हणजे 5, x मायनस x1 म्हणजे 1. जो पॉइंट दिलाय तो पहिला असतो तो x कोऑर्डिनेट, तो इथं भरायचा. दुसरा असतो तो y कोऑर्डिनेट, तो y1 च्या ठिकाणी भरा. आणि हे सॉल्व्हर y मायनस 5x मायनस 3 प्लस 5 इज इक्वल टू 0, मायनस 5x प्लस y प्लस 2 इज इक्वल टू 0. दोन्ही साईडला मायनस न मल्टिप्लाय करा. दिस इज द इक्वेशन ऑफ टेंजंट. हे काय काढले? दिस इज द इक्वेशन ऑफ टेंजंट. नक्की लक्षात राहिलं? इक्वेशन ऑफ टेंजंटचा फॉर्म्युला काय? y मायनस y1 dy बाय dx x मायनस x1. आणि x1 y1 म्हणजे पॉईंट भरायचा आणि डेरिव्हेटिव्ह काढलेलं ठीक आहे इथलं भरायचं आणि सॉल्व्ह करायचं. आता बघायचे आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल. Equation of normal at x1 y1 is equal to 1 3 is. नॉर्मलचं इक्वेशन काय पाहिलं बघा. अगोदर आपण सांगितलंय y मायनस y1 मायनस 1 अपॉन dy बाय dx x मायनस x1. राईट. हे तर व्हॅल्यू भरायची आहेत फक्त. नेक्स्ट y मायनस y1 मायनस 1 अपॉन dy बाय dx x मायनस x1. आता ह्यात व्हॅल्यू भरा. y मायनस y1 म्हणजे 3 मायनस dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली? 5. x मायनस x1 म्हणजे 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5y 5 in bracket y minus 3 is equal to minus x minus 1. काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन केले. हा 5 डिवाइड आहे, इकडे आला की मल्टिप्लाय केला. 5 नात मल्टिप्लाय करा. 5y मायनस 15 मायनस x मायनस मायनस प्लस 1 आणि x लेफ्टला आणा. x प्लस 5y मायनस 50 मायनस 1 इज इक्वल टू 0. बघा x इकडं मायनस आहे, तो इकडे आला की प्लस झाला. हा 5y हा मायनस 15 आहे, हा प्लस 1 इकडे आला. म्हणजेच काय झालं? x प्लस 5y मायनस 16 इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. नक्की लक्षात राहिलं? आता अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल. राईट. काय म्हणलंय बघा. Find equation of tangent and normal to the curve y is equal to 6 minus x square. Here normal is parallel to the line x minus 4y plus 3 is equal to 0. कळलं तर काय करायचं? ग्राफ काढा पहिला. बघा हा तुमचा कर्व. काय कर्वचं इक्वेशन? y is equal to 6 minus x square. दुसरं अजून काय दिलंय त्यांनी? टॅन्जंट आहे. ही काय झाली तुमची? टॅन्जंट. काय झाली? हे टॅन्जंट. आणि हा काय झाला तुमचा? कर्व. बरोबर. अजून काय सांगितलंय बघा. लाईन इज हिअर नॉर्मल इज पॅरलल टू द लाईन. म्हणजे नॉर्मल काय लाईनला पॅरलल आहे. म्हणजे तुम्हाला इक्वेशन ऑफ नॉर्मल तुम्हाला काढायला लागेल. काय हे? ही काय झाली तुमची? नॉर्मल. आणि नॉर्मलला एक लाईन पॅरलल काढा. काय ही झाली तुमची पॅरलल लाईन. आता बघा
हे काय तुमचे टँजंट, हे काय तुमचे नॉर्मल, आणि नॉर्मलला ही लाईन पॅरलल दिली x मायनस 4y प्लस 3 इज इक्वल टू 0. कळत नसेल तर नीट समजून घ्या. काय सांगितलं बघा, पहिला काय काढायचा, कर काढा, पुन्हा काय काढा, टँजंट काढा, टच करणारी लाईन. त्या टँजंटला परपेंडिक्युलर काढली, त्याला काय म्हणलं, नॉर्मल म्हणलं. आणि आता काय सांगितलं बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व y इज इक्वल टू 6 मायनस x स्क्वेअर, राईट. आणि हिअर नॉर्मल इज पॅरलल टू द लाईन. नॉर्मल या लाईनला कशी आहे, पॅरलल. या तर लाईन नॉर्मलला काय आहे, पॅरलल आहे. नक्की कळालं. आता बघा एक्झाम्पल आपण नेहमीप्रमाणे सॉल्व्ह करू. आपण पहिलं काय राईट करायचं, इक्वेशन ऑफ कर्व इज y इज इक्वल टू 6 मायनस एक्स स्क्वेअर. इक्वेशन ऑफ कर्व काय, 6 मायनस एक्स स्क्वेअर. लगेच डेरिव्हेटिव्ह काढायचं. काय काढायचं, डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे dy बाय dx काय मिळाला, 6चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0 आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, म्हणजे काय मिळाला तुम्हाला, मायनस 2x. बरोबर. आत्ताच सांगितलं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय 2x, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय 3x स्क्वेअर, एक्स रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह काय 4x रेस टू 3 मिळालं. आता कुठल्याही कर्वचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढलं की तुम्हाला काय मिळतो, स्लोप ऑफ टेन्शन. हेन्स स्लोप ऑफ टेंजेंट इज m1 इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू मायनस 2x. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. नक्की कळलं. y लिहिलं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढलं, आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजेच टेंजेंटचा स्लोप असतो, त्याला m1 मांडलं. अजून काय करा, लाईन एक दिली त्यांनी, काय म्हणायचं, गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन, गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन इज x मायनस 4y प्लस 3 इज इक्वल टू 0, आणि त्याच्या आधारे स्लोप ऑफ लाईन काढा. स्लोप ऑफ लाईन इज m2 इज इक्वल टू, आता कुठल्याही लाईनचा स्लोप कसा काढायचा ते आधी समजून घ्या. समजा लाईन तुम्हाला अशी दिली, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, देन व्हॉट इज द स्लोप, मायनस एक्सचा कोएफिशियंट अपॉन वायचा कोएफिशियंट, मायनस चिन्ह द्यायचं आणि एक्सच्या कोएफिशियंटला वायच्या कोएफिशियंटनं डिवाइड करायचं, त्याला काय म्हणायचं, स्लोप ऑफ लाईन. तसं हे मायनस इथं लिहिलं, एक्सचा कोएफिशियंट किती आहे 1 आहे, वायचा कोएफिशियंट किती आहे -4, म्हणजे मायनस मायनस प्लस 1/4. बरोबर. याला इक्वेशन नंबर काय म्हणलं 2. काय केलं बघा, कर लिहिला, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला, आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजेच टँजंटचा स्लोप असतो. पुन्हा त्यांनी लाईन दिली, लाईनचं इक्वेशन दिलं, आणि लाईनचा स्लोप कसा काढला, मायनस चिन्ह द्यायचं आणि एक्सच्या कोएफिशियंटला वायच्या कोएफिशियंटनं डिवाइड करायचं, त्याला काय म्हणलं, m2 म्हणलं. नक्की कळालं. आणि आता काय सांगितलंय बघा, लाईन, ही लाईन टँजंटला कशी आहे बघा, वर नॉर्मलला पॅरलल आहे, पण टँजंटला कशी आहे, परपेंडिक्युलर. आता बघा, टँजंटचा स्लोप काय मांडला, m1, लाईनचा स्लोप काय कन्सिडर केला, m2, पण टँजंट आणि लाईन कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. कळलं. म्हणून काय म्हणायचं, बट टँजंट इज but tangent is perpendicular to line. टँजंट ही टँजंट आहे आणि ही लाईन दिली, एकमेकाला कशी आहे, परपेंडिक्युलर, आणि लाईन आणि टँजंट जर एकमेकाला परपेंडिक्युलर असेल तर m1 इंटू m2 -1 येतो, म्हणजे प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज इक्वल टू -1. काय, सो व्हॉट इज द m1,
minus 2x. What is the m2? 1/4 आणि त्याची व्हॅल्यू किती आली? -1. आता बघा मायनस मायनस प्लस करतो म्हणजे काय झालं? 2x/4 इज इक्वल टू 1. सो 2x इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 2. x मिळाला. आता x ची व्हॅल्यू पुन्हा कर्व मध्ये भरा. इथं आहे बघा तुमचा कर्व, बरोबर. ह्या कर्व मध्ये x ची व्हॅल्यू भरा म्हणजे पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन स्टार. सो y इज इक्वल टू 6 मायनस एक्स स्क्वेअर. कर्वचं इक्वेशन बघा म्हणजेच 6 मायनस 2 चा स्क्वेअर म्हणजे 6 मायनस 4 इज इक्वल टू 2 म्हणजे y इज इक्वल टू 2. समजलं? क्लिअर? हे कशासाठी काढतोय लक्षात आलं का तुम्हाला? टँजंट आणि नॉर्मल पाहिजे आपल्याला. आणि टँजंट आणि नॉर्मल मध्ये काय लागते आपल्याला? पॉइंट लागतोय बघा. y मायनस y1 dy बाय dx x मायनस x1 म्हणजे x1 y1 पॉइंट पाहिजे आणि इथं डेरिव्हेटिव्ह पाहिजे. y मायनस y1 -1 आपण dy बाय dx मायनस x1 म्हणजे इथे x1 y1 पॉइंट लागतो. इथे x1 y1 पॉइंट लागतोय. पण आपल्या इक्वेशन मध्ये त्यांनी पॉइंट दिला नाही. पॉइंट देण्याऐवजी लाईन दिली. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व y इज इक्वल टू 6 मायनस x स्क्वेअर. हिअर नॉर्मल इज पॅरलल टू द लाईन म्हणजे ही नॉर्मल आहे, ती पॅरलल आहे लाईनला. म्हणून कर्व लिहिला, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला, त्याच्या स्लोपला m1 म्हणलं, इक्वेशन लिहिली, त्याचा स्लोप काढला, त्याला m2 म्हणलं. पण टँजंट आणि लाईन कशी आहे? परपेंडिक्युलर आहे म्हणून m1 इंटू m2 -1 लिहिला. त्याच्या आधारे एक ची व्हॅल्यू काढली. ही एक ची व्हॅल्यू कुठं भरली आपण? कर्व मध्ये. मग तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. आता ही x आणि y ची व्हॅल्यू कुठं भरायची आपल्याला? स्लोप मध्ये, कारण स्लोप पण पाहिजे ना आपल्याला इथं. हो का? इथं सांगितलंय स्लोप ऑफ टँजंट इज राईट. हेन्स स्लोप ऑफ टँजंट इज स्लोप ऑफ टँजंट इज काय आहे तो? dy बाय dx इज इक्वल टू -2x म्हणजे -2 आणि x म्हणजे काय? 4 म्हणजे -8. काय मिळाला? हा स्लोप मिळाला. आता इक्वेशन ऑफ टँजंट बघा. अननॉर्मल इक्वेशन ऑफ टँजंट ॲट अ पॉइंट कुठला? 2 2 काय असणार? y मायनस y1 dy बाय dx x मायनस x1. y मायनस y1 म्हणजे 2 dy बाय dx म्हणजे -8 x मायनस x1 म्हणजे 2. This is the equation of tangent. Then what is the equation of normal? Equation of normal is आणि व्हॅल्यू भरा y मायनस इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं पण कुठल्या पॉइंटला? 2 2 y मायनस 2 -1 आपण dy बाय dx ची व्हॅल्यू काय मिळाली? -8 x मायनस x1 म्हणजे 2 आणि हा मायनस मायनस प्लस केला. y मायनस 2 इज इक्वल टू 1/8 x मायनस 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. This is the equation of normal. लक्षात आलं?
थँक्यू व्हेरी मच. अतिशय इम्पॉर्टंट भाग आहे. एक तर दोनच एक्झाम्पल बघा फक्त. एकदा पॉईंट दिला असेल तर आणि एकदा पॉईंट दिला नसेल तर. ओके.